हाय हॅलो नमस्ते, मी स्वाती सांडमोरे यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण 3 अंड्यांपासून पोटभरीचा नाश्ता पाहणार आहोत। ही रेसिपी तुम्ही कधी पाहिलीसुद्धा नसेल आणि केलीसुद्धा नसेल, एवढी भन्नाट ही रेसिपी आहे। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। इथे मी 3 अंडी घेतलेली आहे, तर आपल्याला अंडी उकडून घ्यायची आहे। अंडी उकडल्यानंतर जे किसणी असते त्या किसणीने आपल्याला अंडी किसून घ्यायची आहेत। तर इथे मी तिन्हीसुद्धा अंडी किसून घेते। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका। अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा, स्टेप बाय स्टेप, म्हणजे तुमचीसुद्धा रेसिपी फसणार नाही आणि यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधी केलीसुद्धा नसेल। तर इथे मी सगळी अंडी किसून घेते। अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा, साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर इथे आपल्याला बारीक किसणीचाच वापर करायचा आहे, खूप आपली ती दुसरी जाड किसणी असते त्याचा वापर करायचा नाही आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळी अंडी किसून घेतलेली आहेत। अंडी किसल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही जिन्नस ॲड करायचे आहेत। तर इथे पाहू शकता मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून। हिरवी मिरची घातल्यानंतर आपल्याला काय त्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत। तर इथे मी एक कांदा बारीक कट करून घेतला होता, छोटा एक टोमॅटो कट करून घेतला होता बारीक, त्यानंतर एक सिमला मिरची कट करून घेतली होती। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता। सगळ्या भाज्या घातल्यानंतर आपल्याला 1 चमचा भरून चिली फ्लेक्स घालायचा आहे। चिली फ्लेक्स घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे। तर इथे पाहू शकता मी जो आपला छोटा चमचा असतो पोह्याचा, तो अर्धा चमचा इथे मी काळी मिरी पावडर वापरलेली आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे। मिरची पावडर घातल्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 चमचे आपल्याला मेयोनीज घालायचं आहे। मेयोनीज घातल्यानंतर परत आपल्याला अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने करा। तुम्ही जर या पद्धतीने ही अंड्याची रेसिपी केली तर आठवड्यातनं 2 ते 3 वेळा नक्कीच करा, एवढी मस्त अशी रेसिपी होते आणि अगदी वेगळ्या पद्धतीचे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही मी अगदी व्यवस्थित छान असं मेयोनीज घातल्यानंतर मिक्स केलेलं आहे। तर बघा मेयोनीज अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। पूर्ण मेयोनीज अगदी अंड्यामध्ये छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। तर मिक्स केल्यानंतर इथे पाहू शकता मी 4 ब्रेड घेतलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी ब्राऊन ब्रेड असतो त्याचासुद्धा वापर करू शकता। तर आपल्याला एक स्लाईस घ्यायची आहे ब्रेडची आणि त्यावरती आपण जे अंड्याचं मिक्स केलं होतं ते मिश्रण आपल्याला ब्रेडवरती अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। पूर्ण स्लाईसला ब्रेडच्या अगदी व्यवस्थित सगळीकडनं लावून घेतलं की जो आपण नाश्ता बनवणार आहे तो अगदी खायला सुरेख लागणार आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळीकडे अगदी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। तुम्ही यापूर्वी ही रेसिपी कधी केलीसुद्धा नसेल, एवढी भन्नाट ही रेसिपी आहे। व्यवस्थित आपण अंड्याचं मिश्रण लावून घेतल्यानंतर आपल्याला दुसरी ब्रेडची स्लाईस त्याच्यावरती ठेवायची आहे आणि हलक्या हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही आपलं एक सँडविच तयार झालेलं आहे आणि अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरंसुद्धा दाखवणार आहे। व्हिडिओ अजिबात इथे सोडून जाऊ नका, आपल्याला पुढे अजून या रेसिपीमध्ये काहीतरी करायचं आहे। तुम्हाला वाटेल असं केलं म्हणून आपलं सँडविच तयार झालं का काय, पण असं अजिबातसुद्धा नाही आहे। तर इथे पाहू शकता मी दुसरंसुद्धा सँडविच अशाच पद्धतीने करून घेतलेलं आहे। दोन्हीसुद्धा सँडविच आपली तयार झालेली आहे। तर आपल्याला इथे एका साईडला तवा गरम करून घ्यायचा आहे। तवा गरम झाला की आपल्याला तव्याला तेल लावून घ्यायचं आहे। तेलाच्या ऐवजी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता, पण इथे मी तेलाचा वापर केलेला आहे। आपल्याला तेल अगदी व्यवस्थित तव्याला लावून घ्यायचं आहे। तेल तव्याला व्यवस्थित लावल्यानंतर जे सँडविच आपण तयार करून घेतले होते ते आपल्याला तव्यावरती ठेवायचे आहेत। तर इथे मी दोन्हीसुद्धा सँडविच तव्यावर ठेवून घेते। तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही कधी ही रेसिपी केली होती का? केली नसेल तर व्हिडिओ पाहिल्याबरोबर करायला घ्या, सगळेजणच आवडीने खातील। तर दोन्हीसुद्धा सँडविच तव्यावर ठेवल्यानंतर आपल्याला वरतून ब्रशनी तेल लावून घ्यायचं आहे। इथे आपण सँडविच भाजताना आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे, खूप फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे। तर पहा एका साईडनी पलटी करून घेतलेलं आहे। तर आपल्याला
पलटी केल्यानंतर दुसऱ्यासुद्धा साईडने तेल लावून घ्यायचं आहे आणि एक साईड छान अशी खरपूस आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर चला, एक साईड भाजल्यानंतर मी परत तुम्हाला पलटी करून दाखवते. किती सुंदर असं छान भाजल्या गेलेलं आहे. तर चला, एका साईडनी भाजल्यानंतर दुसऱ्या साईडनी सुद्धा छान असं क्रिस्पी भाजून घेऊया आपण. अगदी भन्नाट चवीचा हा नाश्ता आहे, अगदी पोटभरीचा होतो. तर इथे बघा, आपण दुसरीसुद्धा साईड पलटी करून घेऊया आणि दोन्ही साईडनी सुद्धा छान असं हे सँडविच भाजल्या गेलेलं आहे, अगदी क्रिस्पी झालेलं आहे. तर चला, एका साईडला मी काढून घेते. तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हे सँडविच मेयोनीज संगसुद्धा खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप संगसुद्धा खाऊ शकता. बघा, अगदी भन्नाट चवीचा नाश्ता आपला तयार झालेला आहे. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तर चला, तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन.